तर नमस्कार मित्रांनो, आज घरचा प्रकट दिन आहे. गजानन महाराज शेगावचा आज प्रकट दिन आहे आणि आता 1-2 तासामध्ये भजनेवाले येतील, भजन करतील आणि आम्हाला लिटरली जो शेफ राहते ना, काय म्हणतात मराठीमध्ये, कुक अबे कुक मराठीमध्ये स्वयंपाक करणारा, आचारी स्वयंपाक करणारा, त्याने व्हिडिओवर धोका दिला. तर माझी बाबा स्वतः एवढा सारा म्हणजे लिटरली किती किलोचा म्हणजे 200-300 लोकांचा माझे बाबा स्वतःच बनवत आहेत मसाला भात, म्हणजे जो आम्ही महाप्रसाद देणार आहोत तो. आणि घरी सगळेजण, मी सकाळपासून उठलो आहे 6 वाजतापासून आणि माझे काम लिटरली थांबत नाहीत, एवढे काम करावं लागत आहेत. आणि हा बघा, मी एक व्हाईट कलरचा पजामा घातलो, कुर्ता घातलो. कॉमेंटमध्ये सांगा मी कसा दिसताय. आणि जे भाऊ आहेत ना, हे स्पीकरवाले भाऊ आहेत, त्यांनी घरी स्पीकर लावला. बट आता आज 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं स्पीकर बंद करा, कारण गावामध्ये त्यांना डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. तर आता स्पीकर सध्या बंद आहेत सगळे. आणि आता बघूया, लोक पण येतील गावचे, महाप्रसाद घेतील. आणि या दिस इज माय कॉफी, ब्लॅक कॉफी. हे आता पिऊनच जिवंत राहावं लागेल, कारण एवढी झोप लागत आहे 6 वाजतापासून उठून. चिअर्स. घरचे सगळे लोक कामामध्ये व्यस्त आहेत. हे चक्री आम्ही उत्सवाच्या दिवशी हे चक्री फिरवतो, जसा दिवाळीत किंवा आज प्रकट दिन आहे अशा वेळेस आम्ही हे चक्री फिरवतो. समोर पण फिरवलो रस्त्यावर चक्री. हा जो समोर टॉवर दिसत आहे एअरटेलचा टॉवर काहीच दिवसा पहिले लागला आहे. आणि हे पेंडाल वगैरे टाकला आहे, घराला पूर्ण सजावट केली आहे. आणि पाहू शकता सगळेजण कामात व्यस्त आहेत. दुसरीकडे माझे वडील आणि काही लोक स्वयंपाक बनवण्यात म्हणजे महाप्रसाद बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. माझे बाबा इथं मेन कार्यकर्ते आहेत आणि हे सगळे सपोर्टिव्ह कॅरेक्टर्स आहेत. सगळेजण मदत करत आहेत. एक जण कापत आहे, एक जण सांगत आहे, एक जण डवलत आहे. काल मी आणलेला भाजीपाला आहे आणि हा पहा तुम्ही मागे पण अरेंजमेंट केली आहे. हॅलो गिरीश. हळूहळू लोकांनी ना सुरू केला आहे. हा आमच्या घरचा गजानन महाराजचा मंदिर आहे. तुम्ही पहा का आम्ही किती सजवलून गजानन महाराजच्या मूर्तीले आणि हा मंदिर आले. नाही म्हणला तरी मंदिर सजवायला काही तास लागतात. तर काही लोक मंदिर सजवतात, काही लोक स्वयंपाकाचा पाहतात, काही लोक अरेंजमेंट पाहतात. तशी भरपूर कामं दिवसभर चालले राहतात. हे आजी पहा, हे म्हणत होती मी कशी दिसतो, तर मी म्हणलो 1 नंबर दिसतेस आजी. तर हे पहा पोच देत आहे आजीबाई. आता मी लावत आहो लोकांले बुक्का. तरी अर्धे लोक येवाचे आहेत, काही लोक आले आहेत, तर काही लोकांना मी लावत आहो बुक्का. पहा, एक प्रथा आहे का माणसाला बुक्का लावल्या जाते आणि बायांना कुंकू लावल्या जाते. दात काढा. मसाला भात रेडी झाला आहे आणि हा मोकळा होण्यासाठी माझे बाबा घाटत आहेत मसाला भाताला. तुम्ही पहा किती टेस्टी वाटत आहे मसाला भात. आम्ही महाप्रसाद वाटण्याची तयारी करत आहोत. प्लेट्स एक खाली करत आहोत, कारण भजन झाल्याबरोबर लोक धावत महाप्रसाद घेण्यासाठी येते. त्यांना खूप जास्त धांदल होते, कोणाला किती द्यावा, कोणाला कधी द्यावा काही समजत नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळे आता लागले आहोत. सगळे लोक आले आहेत. खूप आज गर्दी होती. तुम्ही पाहू शकता हा प्रसाद वाटत आहे. भजन झाला आहे. भजन आणि महाप्रसादचा कार्यक्रम झाला आहे. लोक आपापल्या घरी जात आहेत. माझे हे 2 मित्र गाडीनं आले होते, ते पण आपल्या घरी निघालेत. आता हे भजनेवाले आहे, त्यांच्यासाठी आम्ही जेवण तयार केलं आणि हे जेवण करून आपापल्या गावी आता निघतील. रात्र झाली आहे. आता 11:30 वाजले आहेत. सगळेजण झोपले आहेत. मी एवढा थकला आहो ज्याची काही हद नाही. खूप झोप येत आहे. हा बघा. आणि सगळेजण झोपले आहेत. रात्र झाली आहे. आता मी झोपतो. आज गजानन महाराजचा प्रकट दिन खरंच खूप स्पेशल होता, कारण गजानन महाराजचा जेव्हा जन्मले होते तेव्हा तो गुरुवार होता आणि आजचा पण योगायोगाने गुरुवार आहे, प्रकट दिन आहे. तर खूप महत्त्वाचा स्पेशल डे होता. पाहुणे आले होते खूप सारे. मला वेळ नाही भेटले शूट करायला काही सीन्स,
काही शॉर्ट्स, कारण खूप जास्त बिझी होतो मी म्हणतो तो प्रसाद वाटताना मी काही व्हिडिओ शूट करेन, पण मला अजिबात टाईम नाही भेटला. तर व्हिडिओ मी इथेच एंड करतो. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. बाय बाय, शुभरात्री.